पुणे शहरापासून 36 किलोमीटर अंतरावर नसरापूर हे ऐतिहासिक गाव आहे. शिवगंगा नदीच्या काठावर वसलेल्या या गावात प्राचीन शिवमंदिर आहे. नमस्कार मंडळी, आपण आज बघणार आहोत नसरापूर गावाजवळ असलेले बनेश्वर मंदिर. मोठमोठ्या वृक्षांच्या गर्दीत म्हणजेच बनात असलेले हे शिवमंदिर म्हणून बनेश्वर असे या तीर्थक्षेत्राचे नाव झाले असावे असे सांगितले जाते. नानासाहेब पेशव्यांनी 1749 मध्ये हे मंदिर बांधले. त्यासाठी 11,426 रुपये खर्च झाल्याची नोंद आहे. उंच वृक्षांमधून जाणारा रस्ता आणि कानावर पडणारी विविध पक्ष्यांची किलबिल यामुळे मंदिरापर्यंत जाताना खूप प्रसन्न वाटते. चिरेबंदी दगडाच्या कमानीतून खाली उतरल्यावर मंदिरासमोर 2 सुंदर पुष्करणी म्हणजेच पाण्याची कुंडे दिसतात. त्यात रंगीबेरंगी मासे व कासव बघायला मिळतात. मुख्य मंदिरासमोरील बाजूस गणपती व मारुतीचे मंदिर आहे. मंदिराच्या मागील बाजूस करंजाई देवीचा डोह आहे. भाविकांना दर्शन घेण्यासाठी हे मंदिर सकाळी 6 ते सायंकाळी 7 पर्यंत खुले असते. मंदिराच्या आवारात एक विशाल घंटा दिसते. चिमाजी अप्पांनी एका युद्धात पोर्तुगीज सैन्यास पराभूत केल्याचे विजय चिन्ह म्हणून ही घंटा ओळखली जाते. या घंटेवर 1683 हे साल कोरलेले आहे. कुंडाशेजारीच नंदी मंडप असून तो संपूर्णतः दगडात उभारलेला आहे आणि तो 4 खांबांवर स्थित आहे. मुख्य गाभाऱ्यात शंकराची पिंड आहे. इथले वातावरण एकदम शांत आणि भक्तिमय असते. दर्शन घेऊन आम्ही आजूबाजूच्या शांत परिसराचा आनंद घेतला. बनेश्वर मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथील जलव्यवस्थापन. मंदिराचा मुख्य गाभारा आणि सभागृहाला लागून मंदिराच्या बाहेरील बाजूला पाण्यासाठी मार्गिका आहेत. विशेष म्हणजे या मार्गिकांचा आकार मृत्युंजय यंत्रासारखा आहे. मुख्य मंदिरासमोरील 2 आणि डावीकडील 1 असे 3 कुंड या मार्गिकांनी एकमेकांशी जोडण्यात आलेले आहेत. मंदिर परिसराला लागूनच बनेश्वर वन उद्यान आहे. या वनात अनेक फुलझाडे असून ते विविध प्राणी पक्षी यांचे आश्रयस्थान आहे. निसर्गप्रेमी आणि पर्यटकांसाठी हे एक आवडीचे स्थान आहे. मंदिराच्या मागील बाजूस धबधबा असून हे तिथले एक प्रमुख आकर्षण आहे. पावसाळ्यात इथून निसर्गाचे दृश्य खूप सुंदर दिसत असेल. पुण्यापासून जवळ असलेले हे ठिकाण बघण्यासारखे आहे. तुम्ही सुद्धा या मंदिराला नक्की भेट द्या.
इथे बनेश्वर ॲग्रो टुरिझममध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीजचा आनंद घेता येतो. निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवण्यासाठी हे ठिकाण खूप छान आहे. इथे जेवणाची उत्तम सोय देखील आहे, त्यामुळे फॅमिली किंवा ग्रुपसोबत आरामात पूर्ण दिवस एन्जॉय करता येतो. याच ठिकाणाहून पुढे एक सुंदर वॉटरफॉल आहे. उन्हाळ्यात पाण्याचा फ्लो थोडा कमी असतो, पण पावसाळ्यात इथे खूपच जबरदस्त आणि निसर्गरम्य धबधबा बघायला मिळतो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. तसेच अशाच नवीन नवीन ठिकाणे जाणून घेण्यासाठी ट्रॅव्हलिंग विंग्स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.